सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका नियमितपणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करत असतात. आणि आज विशेष म्हणजे श्री दत्तपुराण या ग्रंथाविषयीचा हे 100वे पुष्प आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्या सद्गुरूंच्या मुखातनं आपल्याला ऐकायला मिळतं. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा पुढे सांगतात की आपण आचमन कसे करावे याविषयी बघितले तर गुरुचरित्रामध्ये याविषयी सविस्तर वर्णन आले आहे. हे जर काही शक्य नसेल तर श्रोताचमन करावे असं गुरुचरित्रात म्हटले आहे. नंतर ब्राह्मणाने सकाळी गोमय लावून स्नान करावे, मध्यान्हकाळी माती लावून स्नान करावे, संन्यासी व वनात राहणाऱ्यांनी त्रिकाळ स्नान करावे, सुहासिनीने नेहमी डोक्यावरून स्नान करू नये, बुधवार व शनिवार सोडून इतर वारी डोक्यावरून मंगल स्नान केल्यास दोष नाही, सचित्र शरीर स्त्रवते म्हणून नित्य स्नान हे शुद्धीकरण आहे. नित्य स्नान करण्यास असमर्थ असलेल्याने अग्निमंत्राने भस्मादिकांच्या स्नानानंतर गंधादी कपाळी लावून स्नान करावे. तारकाहीन आणि सूर्ययुक्त संध्या उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशी प्रातःकालीन संध्या आहे. त्याचप्रमाणे सायंकाळची संध्या ही सूर्ययुक्त, सूर्यास्तानंतरची आणि तारकांनी युक्त अशा वेळी केलेली संध्या उत्तम, मध्यम व कनिष्ठ आहे. सकाळी 3 घटकेपर्यंत संध्या न केल्यास चौथा अर्घ्य जावा. सायंकाळपूर्वी ही आधी 1.5 प्रहर म्हणजे 4.5 तास आधी मध्यान्ह संध्या सांगितली आहे. पापनाश करणारा प्राणायाम सर्व कार्यात आधी करावा. नंतर सांगितल्याप्रमाणे मार्जन, अधमर्षण, अर्धप्रदान, अर्पण आदी करावे. खाली बसून पृथ्वीची प्रार्थना करून भूत निस्तारण करून गायत्री मंत्राने स्वतःच्या ठिकाणी एकाग्र बुद्धीने स्वतःला आत्म्यात तद्रूप झाल्याची भावना करावी. ऋषी, देवता व छंद यांचे स्मरण करून अक्षरपूर्वक न्यास करावा. स्थिरतेने गायत्री मंत्राचे ध्यान करून 108 वेळा जप करावा. सूर्योपस्थान करून दिग्देवता गुरूंना नमस्कार करून संध्या विसर्जन झाल्यानंतर प्रातःकाळी व संध्याकाळी विधीपूर्वक होम करावा. ओल्या वस्त्राने हातात पवित्र न घालता, गंध न लावता कर्म करू नये. नंतर देवपूजा करावी व स्वतःच्या उपजीविकेच्या साधनाने स्वतःच्या कुटुंब आदिकांचे पोषण करावे. पौष्य वर्गामध्ये जाया, बंधू, अनाथ, अग्नी, गाय, अतिथी यांचा समावेश आहे. स्वतःच्या वृत्तीने जीवन जगणे शक्य नसल्यास मोठे संकट आले असता शास्त्र किंवा वैश्य वृत्तीने योग्य पद्धतीने उपजीविका चालवावी. 3 वृत्तीने आपणही जगू नये आणि कुटुंबियालाही जगू देऊ नये असे संक्षिप्तपणे महाराज इथे सांगत आहेत. आदरणीय बाबा म्हणाले की अनेक वेळा श्री दत्तपुराण वाचून मला हे लक्षात आले की होम, वैश्वदेव हे घरच्या पर्यावरण शुद्धीसाठी अत्यंत लाभदायक आहे. तसेच कृमी, कीटक, डासही त्यांनी नष्ट होतात. म्हणून हे महाराजांनी इथे सांगितले असावे. म्हणून आपण वास्तू शुद्धीकारक होम ही संकल्पना पुढे आणली व शास्त्रानुकूल व देश काल परिस्थितीनुसार आपण प्रचलित केलाय. पुढे महाराज सांगतात की संध्या करून गुडघ्यावर दर्भासह अंजली सोडून आकाश व पृथ्वीच्या मध्यभागी दृष्टी ठेवून ओंकार व्याहती गायत्रीचा जप करावा. डाव्या पायाच्या मूलभागी उजव्या पायाचा मूलभाग ठेवणे त्याला उपस्थ म्हणतात. गायत्री मंत्र एकेका पादाने किंवा पादाच्या अर्ध्या भागाने अंगासह यथाशक्ती संघवेदाचा जप उभे राहून किंवा जाता जाता करावा. अनाध्याय असल्यास थोडा जप करावा. 3 वेळा ब्रह्मणेन महा म्हणून अक्षतांसह अंजलीने देव ऋषींचे तर्पण करावे आणि तिघांनी तो पितृ तर्पण करावे. माळेसारखे जानवे ऋषीसाठी, उजवीकडील अपस्वय पितरांसाठी, डाव्या बाजूकडील नेहमी असलेले यज्ञोपवीत देवांसाठी असते. तर्जनी थोडी खाली सरळ हात आणि कलाकरामध्ये यथाक्रम पितृतीर्थ, देवतीर्थ आणि आग्नेय किंवा ब्रह्मतीर्थ असे म्हटले आहे. असे म्हटले जाते. या तीर्थावर यथाविधी जल सोडून देव, ऋषी, पितर यांना संतुष्ट करावे.
नंतर दानादी कार्य करावे. दानाशिवाय एकही दिवस घालवू नये. यथाशक्ती काहीतरी दान करा. वैष्णदेव न करणारा तो ब्राह्मण नष्ट करणारा आणि पापांना भक्षण करणारा आहे. ब्रह्मयज्ञ एकदा सकाळी करावा, त्यानंतर देव भूत पितृमानव यज्ञ करावा. सायंकाळी अन्न फळे पाणी इत्यादींनी करावे. अतिथीला गोड बोलून आनंदाने यथाशक्ती भोजन घालावे. आपले गोत्र माहीत नसल्यास जेवणाऱ्याने आगंतुकाने पंक्तीचा त्याग करावा. घरातील वृद्ध बाळ अधिकांच्या समेत वाणीवर ताबा ठेवून विशेष न बोलता पवित्र अन्नाचे लवकर भोजन करावे. खाल्लेले अन्न पुन्हा खाऊ नये. आवाज करीत पाणी पिऊ नये. जिभेचे लाड पुरवीत अन्नाची निंदा करू नये. मुख हात शुद्ध करून आचमन केल्यावर ब्राह्मणाला अन्न द्यावे आणि नंतर आपण भोजन करावे. शिल्लक राहिलेला दिवस श्रवण मनन चिंतन वाचनाने घालवा. नंतर सायंकाळच्या एका प्रहराने रात्री झोपावे. रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत सर्व क्रिया निर्विघ्नपणे पार पाडाव्या आणि रात्रीच्या मध्यकालापर्यंत उत्तम दिवस पाहून मूल मघा रेवती आदी नक्षत्र असतात. श्राद्धाच्या पूर्व दिवशी अष्टमी चतुर्दशी किंवा परोकार असताना रात्री एकांतात पत्नीशी सहगमन करावे. यापेक्षा वेगळे घडल्यास प्रायश्चित्त घ्यावे. अशा प्रकारची ही दिनचर्या विशेष तारक आहे. असे हा अध्याय आदरणीय बाबांनी उत्तमरित्या समजावून सांगितला. तो श्री दत्तात्रय पुराणाच्या कर्मकांडातील 8व्या अष्टकाचा दुसरा अध्याय इथे समाप्त. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पाला सुरुवात केली. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. गेल्या पुष्पात आपण स्वामी महाराजांनी दत्त पुराणाच्या अंतर्गत सांगितलेल्या या आचार धर्म निरूपण याविषयी संक्षेपानं अवलोकन केलं. महाराजांनी जणू काही श्रुती स्मृती पुराणोक्त असा जो आचार धर्म आहे तो निर्णय सिंधू ग्रंथात सांगितलेला आहे. निर्णय सिंधू आहे, धर्म सिंधू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृतींचा संग्रह आहे. अन्निक सूत्रावली सारखे ग्रंथ आहेत. वेगवेगळ्या शाखांची वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या सगळ्यांना उपकारक आणि आचरण करण्यासाठी योग्य असा एक विशिष्ट दत्त पुराणा अंतर्गत हा आचार धर्म महाराजांनी या दत्त पुराणाच्या 8व्या अष्टकातल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितला. आपल्या समोर अतिशय संक्षिप्त पण विशिष्ट अशा शब्दात आपल्यासमोर प्रकट केला. त्यात आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये स्वामी महाराजांनी देश काल अनुसारता म्हणजे कालानुरूप अशा पद्धतीने त्यात काही सूक्ष्म असे बदल केलेले आहेत. आणि हे जे बदल केलेले आहेत ते ज्यांनी या पद्धतीचे आधीचे सगळे ग्रंथ बघितले असतील, त्यांनी आधी या प्रकारच्या विविध स्मृतींचा किंवा श्रौत ग्रंथांचा कर्मकांडीय पद्धतींचा ज्यांनी अभ्यास केला असेल तर त्याला हे निश्चितपणे लक्षात येईल की स्वामी महाराजांचा अधिकार काय होता. त्यामुळे एखाद्या स्मृतिकाराने मग ते याज्ञवल्क्य असो, व्यास असो, नारद असो, देवल असो, हरीच असो,
हे जे महाभारतकालीन स्मृतिकार होते, किंबहुना मार्कंडेयासारखे पुराण ग्रंथकार होते, त्यांच्या बरोबरीने आजच्या आधुनिक काळातल्या एखाद्या ऋषीनं जशी दत्तपुराण या ग्रंथाची रचना केली, तशी जणू काही त्यांची स्वतंत्र त्याच्यामध्ये छाप असलेली अशी त्यांनी आचार धर्माचं सुद्धा निरूपण केलं. त्या आचार धर्माची एक वेगळ्या पद्धतीने व्याख्या केली. तेव्हा हाच आचार धर्म आपल्या सनातन धर्माच्या अनुषंगानं पुढे हळूहळू आपल्यामध्ये ज्या काही पद्धती रूढ आहेत त्यांच्याविषयी आता महाराज काय सांगतात ते आता आपण यापुढे बघतो आहोत. या दत्त पुराणाच्या 8व्या अध्यायातल्या 8व्या अष्टकाचा 3रा अध्याय. आणि हा सगळ्यात महत्वाचा यात भाग काय आहे, तर याच्यामध्ये और्ध्वदेहिक आणि श्राद्ध लक्षण याविषयी स्वामी महाराजांनी निरूपण केलेलं आहे. किंबहुना त्यांच्या पद्धतीने यात आपल्याला काही प्रबोधन केलेलं आहे. स्वामी महाराज असं म्हणतात, देवाना मृणतो मुक्ती नित्य मासिक वार्षिकैः यज्ञैः श्राद्धैः पितॄणांतु जनऋणो मुक्ती भाग द्विजा प्रकुर्यात प्रेत संस्कारम प्रायश्चित्त पुरस्सरम यश्च और्ध्वदेहिकं लुप्तं भवेत प्रेतस्व पीडका. आपल्याकडे देवऋण आणि पितृऋण अशा पद्धतीची ऋण अशी आपल्याकडे शास्त्रात सांगितली आहे. त्याच्यातून मुक्त होण्याकरता देवांच्या ऋणातून नित्य आणि पार्वण संज्ञक मासिक आणि अयनादी वार्षिक श्राद्धांनी मुक्ती होत असते. ही कशात नाही, ते देव ऋण वगैरे ऋषी ऋण असते त्याच्यातनं. पण पितरांच्या ऋणातून मुक्त न झालेल्या ब्राह्मणाने पण पितरांचं जे ऋण असतं हे जे काही असतं त्यातनं जर मुक्ती मिळाली नाही तर त्यानंतर तो जो पितर असेल तो पुढल्या आपले जे वंशामध्ये येणारे असतील त्याची मुक्ती न झाल्याने तो वंशाला तो पीडा करतो असं महाराजांचं या ठिकाणी एक कथन आहे. म्हणून त्याच्यासाठी मुक्त होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर इथून महाराज जेव्हा सुरुवात करतात ही सुरुवात ते असं म्हणतात, प्रक्रूर्यात प्रेत संस्कारम प्रायश्चित्त पुरस्सरम. म्हणजे एखादा माणूस गतप्राण झाला म्हणजे मग त्याचा प्रेत संस्कार करा. दहन करतो पण ते संस्कारपूर्वक करावं. कारण त्याचं मरणानंतर और्ध्वदेहिक कर्म लुप्त झालं तर ते प्रेत स्वतःच्या वंशात उत्पन्न झालेल्याला पीडा देत असतं. भवेत प्रेत स्वपीडका. स्वतःच्याच वंशाला ते प्रेत जे असेल ते पीडादायक असतं. म्हणजे काय, तर संस्कारहीन एखादा कोणी गतप्राण झाला आणि त्याचं आपण म्हटलं की आता काय त्यात काय राहिलंय, गेला. नवीन एक आता सध्या विचारसरणी अशी आहे की म्हणून गतप्राण झाला की मग काय झालं, तर तो निसर्गाचा भाग झाला. पुढे काय संस्कार करायचे त्याला काय आहे. पूर्वी चार्वाकादी असे जे लोक दर्शनशास्त्राचे होते त्यांनी असं म्हटलं की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनाय कुत.
एकदा एखाद्या माणसाला काडी लागली, तो गेला, तो पुन्हा कशाला येतोय? पण चार्वाकादी हे जे लोक आहे, ते एक प्रकारे वेद विरोधी अशा पद्धतीच्या विचारसरणी असणारे जे लोक होते त्या काळात, दर्शनशास्त्र, त्यांना पुनर्जन्म ही कल्पनाच मान्य नव्हती. आणि विशेषतः मरणानंतर तो काहीतरी योनी आहे, प्रेत योनी आहे, बाकी आहे, पितर आहेत, कल्पना मान्य नव्हती. पण तो म्हणतो भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनाय कुत. पण या ठिकाणी स्वामी महाराज असं सांगतात, जर संस्कारपूर्वक अशा पद्धतीने ते एखादा व्यक्ती गेल्यानंतर केले नाही संस्कार, तर विशिष्ट म्हणजे संस्कार न झाल्यामुळे तो जो ग्रस्त, तो कोणी असेल, त्याचा प्राण असेल, तो प्रेत योनीला जर गेला, तो स्वपीडका हा स्वतःच्या वंशजांना सुद्धा पीडा देऊ शकतो. तर या ग्रंथकारांचं म्हणणं आहे. पुढे ते असं म्हणतात, विदेनाम अवयव श्राद्धम विषमाख्यम विश्वश्रुती एकोद्दिष्ट मासिकाने दानम आप्तम सपिंडनम. विधीपूर्वक स्नान, अंजली दान पूर्वक प्रत्येक दिवशी अवयव पिंडदान, दशक्रियाविधी. एखादा माणूस गेला की 10 दिवस पर्यंत ज्या क्रिया, त्याला दशक्रिया असं म्हटलंय. त्यात अंजली दान पूर्वक प्रत्येक दिवशी, जे आपण असं म्हटलं की जेव्हा तर्पण करतो आपण, तेव्हा जी जे पिंड असतात त्या पिंडाला अवयव, एक एक अवयवाच्या ठिकाणी आपण त्याला पिंडाला तर्पण करतो. त्याला म्हणतात अवयवाच्या ठिकाणी अंजली दान. त्या पद्धतीने तीळ आणि यवानी त्याला दान करणं, अवयव, त्याला म्हणतात अवयव सपिंड श्राद्ध. तर अंजली दान पूर्वक प्रत्येक दिवशी अवयव पिंडदान. मग प्रथम, तृतीय याप्रमाणे विषम नावाचं श्राद्ध, आणि 32 आहुतींनी एका एकाला उद्देशून 16 मासिक श्राद्ध, अशी साधारणपणे शास्त्रात सांगितलेली आहे. 16 मासिक श्राद्ध का? तर काही वेळा 16 जर 30-30 महिन्याची पौर्णिमा अशा पद्धतीने घेतली, तर त्या वर्षभरामध्ये 16 दिवस अशा पद्धतीने आपल्याला कुठेतरी तो गणना होते. पण त्याला षोडश असं म्हटलंय. याप्रमाणे एका एकाला उद्देशून 16 मासिक श्राद्ध यथाशक्ती, आणि त्याच्यावर 10 दाने, त्याला दशदान म्हणतात, उपदान, हे वर्षभर उदक कुंभ दान अशा पद्धतीने करावं. मग वर्षाच्या शेवटी सपिंड श्राद्ध करावं. पिंड श्राद्ध, त्याला वर्ष श्राद्ध आपण म्हणतो. या ठिकाणी आपण जर असं म्हटलं की आता हे कसं शक्य आहे, या काळामध्ये वैदिक लोक होते, खेड्यामध्ये किंवा अशा ठिकाणी लोक राहत होते, स्वतः कर्मकांडी होते, तेव्हा हे सगळं त्यांना करणं शक्य होतं. आता काय आहे, मात्र सध्याची जी प्रचलित पद्धत आहे त्यात काय आहे की एखादा व्यक्ती जर गेला तर अस्थि संचय, जे 10व्या दिवशी आपण त्याला रक्षा सावरणं, ते 10व्या दिवशी रक्षा त्याची सावरली गेली की मग 12व्या दिवशीच हे सारं कृत्य करतात. म्हणजे 12व्या दिवशी काय करतात, त्या ठिकाणी होमात्मक प्रयोग असतो. म्हणजे जसं काही 12व्या दिवशी शुद्धी झाली, तर शाळीग्राम सुद्धा आणायचा तिथे, विष्णूची पूजा करायची आणि होम सुद्धा करायचा. म्हणजे 11व्या दिवशी पर्यंत केलं की 12व्या दिवशी द्वादश अशा पद्धतीचे श्राद्ध असतं. त्रयोदश शुद्धी श्राद्ध. म्हणून सध्या 12व्या दिवशी जेव्हा हे सारं कृत्य करतात, आणि असं सुद्धा प्रमाण आहे की 12व्या दिवशी करावं, हे आजच्या काळामध्ये जे आलेले ग्रंथ त्याचं कारण काय, तर सध्याच्या काळामध्ये माणसाचं आयुष्यही कमी असतं,
आणि शरीराची अस्थिरता किंवा कार्याची व्यस्तता म्हणून मग हे वर्षभराचं सगळं वंदन न ठेवता 12व्या दिवशी करावं, हे या ठिकाणी महाराज सांगतात. म्हणजे ते म्हणतात, अस्थि क्षिपेज अस्थि क्षिपेज नद्या च गयायाम पिंडदापनम यथोक्त श्राद्ध दानंच तत पुत्रस्य पुत्रता. म्हणजे आपण ज्या अस्थी गोळा केलेल्या असतील 10व्या दिवशी वगैरे, त्या मग त्या अस्थींचं विसर्जन गंगेत करावं आणि क्षेत्रामध्ये म्हणजे गया क्षेत्रात पिंडदान करावं. तसंच शास्त्रानं कथन केल्याप्रमाणे श्राद्धाने दान करावीत. यथोक्त श्राद्ध दानंच, त्याचं काय होतं, तर त्याने जो श्राद्ध कर्म करणारा जो पुत्र आहे, त्या पुत्राचं पुत्रत्व जणू काही सिद्ध होत असतं, असे एक विधान आहे. हे विधान आहे म्हणून महाराज असं म्हणतात की पुत्र जो असेल किंवा जो श्राद्ध कर्म करणारा असेल, त्यांनी त्याचं जे काही पुत्रत्व आहे ते सिद्ध करण्याकरता जणू काही त्याचा तो जो मृत असेल त्याचं अस्थि विसर्जन सुद्धा गंगेत करावं आणि त्याचा पिंड श्रान सुद्धा गयेमध्ये करावं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की पारंपरिक पद्धतीने ग्रंथांमध्ये जसं आता स्वामी महाराज म्हणतात ते गया पिंडदापन गयेला पिंडदान करावं, पिंड श्राद्ध करावं आणि गंगेमध्ये असतील. सर्वांना शक्य होत नाही ते. पुन्हा मग स्थिती काळ सापेक्ष आपल्या जवळ जे काही स्थान असतील त्या ठिकाणी कोणी नर्मदेत करतात, कोणी क्षिप्रेत करतात, कोणी आणखीन कुठे करतात, त्या पद्धतीने करतात. ज्या ठिकाणी सोयी असेल किंवा अशी जी घाटावरची वगैरे जागा असेल त्या ठिकाणी पिंडदान करतात. मग आपल्याकडे एक अशी म्हण आहे की सामान्य मराठी माणसामध्ये की काशीस जावे नित्य वदावे, केव्हा तरी काशीला वगैरे जावं. कारण पूर्वी अशी पद्धत होती की काशीला जाऊन किंवा अमुक ठिकाणी प्रयाग तीर्थक्षेत्राचं जाऊन ते करायचं आणि गयेला जावं, म्हणून त्याला गया श्राद्ध असं म्हटलेलं आहे. पण पुढे यातला एक पाडवेल असा झाला आहे की प्रत्येक वार्षिक श्राद्ध तिथीला यथाशक्ती भोजन घालणं, किंवा भोजन दान देणं. आणि यथाकाल गयेला पिंडदान करणं. म्हणजे मृत झाले असतं नाही गयेला जाणं झालं तरी वर्ष श्राद्धाच्या वेळेस पुढे वर्ष श्राद्ध झालं तर जे काही वर्ष होतील किंवा अमान्य भिक्षा म्हणजे कोरडी भिक्षा, हिरण्य भिक्षा म्हणजे त्याला दान अशा पद्धतीने द्यावं की जे भोजन होईल ब्राह्मणाचं, त्या प्रत्यक्ष भोजन शक्य असेल त्यांनी त्या पद्धतीने वर्षी हे करावं. जेव्हा सोयीचं होईल तेव्हा गयेला जावं असं शास्त्रवचन या ठिकाणी महाराजांनी उद्धृत केलंय. तर ते पुढे म्हणतात की शास्त्रात काय सांगितलंय ते सांगताना ते वर्णन करतात. अमायुग मरुक्रांती प्रतिपात महालया अष्टकान पूर्वे द्युः श्राद्धम नियतम चरेत. हे वर्षामध्ये वर्ष श्राद्धाप्रमाणे करावयाची श्राद्ध एकूण किती आहे, ती 96 आहेत असं ते म्हणतात. हा एक श्राद्धादी निर्णय, हा एक स्वतंत्र क्षेत्र आहे वैदिक या कर्मकांडामध्ये. सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नाही, पण स्वामी महाराजांनी आपल्या समोर हा पारंपरिक एक वेगळा विषय आपल्या समोर आणलेला आहे.
किंवा त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर ते असं म्हणतात की एकूण 96 श्राद्ध वर्षाप्रमाणे करायला पाहिजे. आणि ती कुठली आहे? त्या दर्श म्हणजे 12 दर्श श्राद्ध, युगादी 4, वनवादी 14, रवी संक्रांती 12, वैधृती 13, व्यतिपात 13, अपर पक्षातला महालय हे 16 आणि अष्टक 12 अशी त्यांची प्रत्येकाची संख्या आहे. ही योगादी श्राद्ध वेगळं करायचं, वनवादी श्राद्ध वेगळं करायचं, दर महिन्याला रवी सूर्याची संक्रांत असते तेव्हा वेगळं श्राद्ध करायचं, वैधृती किंवा व्यतिपात असेल पंचांगात त्या दिवशी वेगळं करायचं आणि अपर पक्षामध्ये महालय करायचं. आणि दर्श पौर्णमास दर महिन्याला जेव्हा महिना पूर्ण होतो त्याला दर्श पौर्णमास तशी 12 श्राद्ध अशा पद्धतीने एकूण त्यांची प्रत्येकाची संख्या आहे. आणि त्यांचं संक्षेपाने महाराजांनी सांगितलं. मग ते म्हणतात निमंत्रित क्षयात हत्प्राकद्वौ दैवे पितृकर्मणि त्रिनेकैकम वो भयत्र ततो वर्णी यतो भवेत. म्हणजे श्राद्ध दिवसाच्या आधीच्या दिवशी देवांच्यासाठी 2 आणि पितरांच्यासाठी 1 अशा 3 ब्राह्मणांना स्वतंत्र निमंत्रण द्यावे आणि नंतर त्यांनी ब्रह्मचर्ययुक्त नियमानं राहावं. निमंत्रणे क्षयात प्राकम द्वौ दैवे पितृकर्माणि आणि 3 एकैकम वो भयत्र ततो वर्णो यतो भवेत. थोडक्यामध्ये 3 ब्राह्मणांना आपण या निमित्ताने वर्णी द्यावी, त्याला वर्णी द्यावी असं म्हणतात. गुरुचरित्रामध्ये क्षण देणं असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांना कशा करता? श्राद्धीय भोजना करता आणि पूजेसाठी. आणि त्याच्यानंतर त्या श्राद्धाला नियम काय आहे? दंत धावनम तांबूलाभ्या अभ्यंगरायत्य अन्यो भोजनम कर्तुर्वर्जम ग्रहम तद्वाम म्हणते तर द्विजश्च. म्हणजे दंत धावन, तांबूल भक्षण, अभ्यंगस्नान, करान्न भोजन, ही संगती या गोष्टी ब्राह्मणाला त्यांनी जेव्हा श्राद्धा करता इतर ब्राह्मणांना निमंत्रण दिलं असेल तर त्या गोष्टी त्याला करणं वर्ज्य आहे. म्हणजे दंत धावन वेळी विधी वगैरे आपण म्हणतो या गोष्टी श्राद्धाच्या दिवशी निषेध म्हटलेला आहे. पुढे रागादी विहीनम स्वाचार निरंतम वेद तत्परम स्वाश्रमम गुरुदेवेष्टम विप्रम श्राद्धे निमंत्रित. म्हणजे राग लोभादी विरहित स्वतःच्या आचारामध्ये निमग्न, वेदनिष्ठ आणि स्वधर्माचा स्वआश्रमाचा आचार धर्म पालन करणारा, विशेषतः गुरु आणि देव यांना मानणारा अशा ब्राह्मणाला श्राद्धासाठी निमंत्रण द्यावं. पुढे कुणाला त्या पद्धतीने बोलवलं नाही आणि कुणाला बोलवावं श्राद्धा करता याचं एक संक्षिप्त वर्णन महाराज करतात 4 श्लोकात. ते म्हणतात गुर्विण्योदक्या विषदीपती कुष्ठीक्षतव्रता न्यूनाधिकांगो रोगार्थं कुष्ठींच कुनखी कुवाक परिवेत्ताग्रे विधिशूर देवांनी ग्रासयाजकाः ऋषकांचे शास्त्री दैवज्ञो भार्यो देवलका खलाः वेदशास्त्रोपजीवी च निंदको गायकाः कविः अन्यस्त्री धन हृत्कुंडो गोलको राजसेवका श्राद्धे वर्ज प्रयत्नेन स्वसंबद्धश्च निर्गुणाः बीजान् छुच्छाद गृहे पूर्वेनी
तद्दिनी वा निमंत्रयेत. एक मोठी आपण ज्याला जनतेने म्हणतो लिस्ट अशी दिलेली की कोणाला बोलवायचं नाही. त्या गरोदर रजस्वल्याला, धार्मिक बहिष्कृत स्त्री अशी जी असेल, ज्यांचा पती कुष्ठरोगी, ऋतभंग झालेला ब्रह्मचारी, एखादा अवयव कमी जास्त असलेला रोगी, वाईट नखाचा निंदा करणारा, अविवाहित असा विधवेशी लग्न करणारा, देवांनावर जगणारा, गावाची देवकर्मे करणारा, वैद्य शास्त्री ज्योतिषी विदुर, द्रव्यासाठी देवपूजा करणारा, दुर्जन वेदशास्त्र उपजीविका करणारा आणि निंदा करणारा, किंवा व्यवसाय म्हणून गायन आणि कवी आणि असा कुंड बोलक राजसेवक असा जर कोणी ब्राह्मण असेल तर तो टाळावा. आणि स्वतःचा सुद्धा संबंधी एखादा असेल भातचा वगैरे, तो सुद्धा टाळ. या खेरीज असलेले कोणी असतील तर त्या ब्राह्मणाला श्राद्धाच्या पूर्वी दिवशी किंवा त्या दिवशी निमंत्रण करा. ते थोडक्यात वैदिक वगैरे असं जो असेल ते करावं. आता हे सगळं वर्णन पाहिल्यावरती आपल्याला असं आता आजकाल कसं शक्य आहे. पुन्हा तेच सांगायचं की स्वामी महाराजांनी ग्रंथाधार पूर्वी जो सांगितलंय ते या ठिकाणी आपल्याला इथे कथन केलेलं आहे. मग ते म्हणतात, प्रातर्नित्य क्रियां कृत्वा गृह्ये दो लौकिके यावा. लौकिके जेव्हा पाकम कुर्या तर भांडे लोहेश स्त्रिय निंदिता. सकाळी नित्य ब्रह्मयज्ञानी क्रिया करून घरातील किंवा तयार केलेल्या अग्नीवरती स्वयंपाक करावा. आणि लोखंडाशिवाय तर कोणत्याही धातूची पातेली असावी. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा असं लक्षात येईल की यात असा उल्लेख केलाय की लोखंडाचं पातेल घेऊ नये. कुठलं घ्यावं तर विशेष करून सोनं, रुपं, तांब, कास या धातूची भांडी असावे. स्वयंपाक जो आहे तो गृहलक्ष्मीने करावा. आणि इतर कोणी असं स्त्रिया ज्यांचा आचार धर्म चांगला नाही त्यांनी स्वयंपाकामध्ये त्यांना वर्ज्य करा. या ठिकाणी एक महत्वाचा भाग असा आहे की देशकालानुसारता, विशेषतः कालानुसारता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या एक गोष्टीचे लक्षात येईल की सध्याच्या काळात आपल्याला स्टीलच्या भांड्याशिवाय चालतच नाही. ताट काय, वाटी काय, तांब्या काय, भांड काय, उपकरणी काय, ही सगळी आपल्याला स्टीलची लागतात. बळी पंचपात्रे स्टीलची लागते. पण शास्त्राने त्या काळात काय लिहिलंय, त्यांनी लोहपात्र निषिद्ध म्हटलं. म्हणून आपण जेव्हा काही विचार आपण या ग्रंथातून पाहतो तेव्हा जसा स्वामींनी काही ठिकाणी संकोच केला, काही ठिकाणी त्याचा निक्षेप केला आहे, त्या पद्धतीने सुद्धा देशकालानुसारता हळूहळू फरक होत जातो. हे आपण आता बघतोय. पण देवकार्याला सुद्धा खूप ठिकाणी आता हे सोन्या चांदीची किंवा रुपयाची भांडी कासव वापरणे हे आता जवळजवळ दिसेनासच झालेलं आहे. म्हणून बहुतेक ठिकाणी सध्या स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. तुपे पुनराहूय बीजांछांथ समारये वेत तिथिर्ग्रायात परान्नेत चेत प्रागेव विनद्वये. दिवसाच्या 8व्या भागात जे सूर्योदयानंतर 3 घटका पुन्हा ब्राह्मणाला बोलून श्राद्धाला आरंभ करावा. श्राद्ध तिथीला 2 दिवस आल्यास, जर 2 दिवस श्राद्ध तिथी आली असेल, आजकाल खूप वेळा असं होतं एखादी तिथी किंवा सण हा आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 2 त्या दिवशी असतात. पण त्या दिवशी श्राद्ध केव्हा करावं असं जर प्रश्न असेल, तिथी जर 2 दिवस असेल तर त्या तिथीला आपल्याला जी तिथी अपराह्न काळी म्हणजे दुपारी 12 वाजता असेल ती तिथी घ्यावी. म्हणून इथे महाराज सांगतात की श्राद्ध तिथी 2 दिवस आल्यास अपराह्न काळी ती तिथी असलेला दिवस घ्यावा.
दिवसाचे 5 भाग आहेत. त्यापैकी प्रथम भाग प्रातःकाळ, द्वितीय भाग संगमकाळ आणि तृतीय भाग हा मध्यान्ह. की सूर्योदयापासून जर का साधारण मध्यान्हापर्यंत आपण असं म्हटलं, 5 भाग जर केले, त्यातला मध्यान्ह म्हणजे साधारण 12 वगैरे हा जो भाग आहे, हा भाग हा श्राद्ध तिथं उपयुक्त म्हटलाय मध्यान्ह. आणि चौथा भाग अपराह्न म्हटलेला आहे. 5वा भाग सायान्ह. आणि श्राद्ध तिथी अपराह्न असणारी ग्राह्य म्हटलेली आहे. तर साधारणपणे अपराह्न काळामध्ये श्राद्ध तिथी खूप वेळा म्हणतात साधारणपणे. पुढे पूर्वोत्तर आहे. परान्न दूर्ध प्राकचेतता परा सायान्ने राक्षसं श्राद्धम धातुर्भोक्तुरष्ट दुःखदम. म्हणजे पूर्वीच्या दिवशी सायंकाळी प्रारंभ झाली तिथी जी दुसऱ्या दिवशी अपराह्न काळापूर्वीच जर संपत असेल, तर दुसऱ्या दिवशी जर अपराह्न काळ मिळत नसेल आणि पूर्वीच्या दिवशी जर तिथी असेल, तर दुसऱ्या दिवशी श्राद्ध तिथी मानावी. जरी अपराह्न काळात नसेल तर ती दुसऱ्या दिवशीची मानली पाहिजे. आणि सायंकाळात केलेले श्राद्ध त्याला तामस श्राद्ध किंवा राक्षसम असं म्हटलं आहे. ते दात्याला म्हणजे श्राद्धकर्त्याला आणि भोक्त्याला, जो श्राद्धीय कर्मामध्ये भोजन वगैरे घेतो, दान घेतो, त्या दोघांनाही त्रासदायक दुःख देणारे असं आहे. बीजाज्ञया अचम्य करता श्राद्धम संकल्प वाग तथा शुद्धो देवो पुरमुखो शांतो पितृयानो दंड मुखान उपवेशाश्रम दत्वा पाद्यानींच पृथक पृथक चतुरत्र त्रिकोणंच्या वर्तुलंच्या अर्धचंद्रव्रत. जे आपण बहुतेक लोकांनी ज्यांनी कोणी श्राद्ध कर्म पाहिलं असेल, पिंड श्राद्ध वगैरे जेव्हा करतो, वर्ष श्राद्ध, ते आपण बघितलं असेल. एकदा ब्राह्मण कर्मकांड करणार वगैरे आले, श्राद्धीय ब्राह्मण बसले, की मग श्राद्ध करताना संकल्प करायचा श्राद्धाचं सोडून, आणि मग स्वतः वाणीवर बसून ताबा ठेवून स्नानादी कर्म केलेल्या अशा दोघा ब्राह्मणांना पूर्वेकडे तोंड करून, पितरांना उत्तरेकडे तोंड करून मग आसन देऊन वेगवेगळे पाद्योदक असं त्यांना द्यायचं. आणि मग देवांना वर्णक्रमाने चौकोनी, त्रिकोण आणि पितरांना वर्तुलाकार किंवा अर्धचंद्राकार अशा पद्धतीने त्यांना आपण मंडल म्हणतात, म्हणजे पाणी फिरवतात. खूप वेळा आपण असं बघितलं असेल की पितरांना या पद्धतीने चौकोन करायचा आणि पितरांना मग 9, मला खूप वेळा गुरुजी असं म्हणतात, आमचे जुने गुरुजी, की 9 किंवा इंग्लिश साईन असा आकडा काढायचा, वरचा आकडा हा पितरांकरता अशी अर्धचंद्राकार मंडळ काढावी. पाद्यादो मंडलानिहं क्रमा प्राहिदी वर्णतः शुद्धेनामेव हेम्नां वा श्राद्धं कार्य द्विजेरपि पाकां भावे द्विजालाभं जातकर्मणि च ग्रहे तिलान अन्विकी परिता इत्युच्चार्य होतिकाम. हे श्राद्धाच्या वेळी पाद्य देण्यासाठी क्रमानं मंडळे काढावी, शूद्रांना धान्य देऊन किंवा सोनं देऊन श्राद्ध करावं. वेळ पडल्यास ब्राह्मणांनी सुद्धा स्वयंपाकाच्या अभावी, म्हणजे जर स्वयंपाक करून ब्राह्मणाला जेवू घालणे शक्य नसेल आणि ब्राह्मणच जर मिळाला नाही योग्य तो अशा पद्धतीने, तर किंवा त्या दिवशी वृद्धी असेल श्राद्ध दिवशी, तर ग्रहण कालात सगळ्या दिशांना तीळ टाकून अपहृता या नावाची एक ऋचा आहे, या ऋचेने आव्हानपूर्वक असं अर्घ्य द्यावं आणि धान्य किंवा सोनं देऊन श्राद्ध करावं. सोनं देऊन श्राद्ध करावं, तिला हिरण्य श्राद्ध असं म्हटलंय. सध्या हिरण्य श्राद्ध म्हणजे दक्षिणा देणं, दही पेढे आणि दक्षिणा. आणि धान्य म्हणजे काय असं वाटलं तर काही जे धान्य आपल्याला देता येईल असं ते द्यायचं.
अमान्य त्याला असं म्हणतात, अमान्य भिक्षा ही द्यायची. जेवणाचं सामान कोरडं किंवा सोनं म्हणजे हिरण्य हे त्याला द्यावं. हे केव्हा वृद्धी असेल किंवा शक्यच नाही, ब्राह्मण नाही मिळालं, हे करणं शक्य झालं नाही पिंड श्राद्ध. तर पुढे संकल्पा तनयो षष्ठी द्वितीयांना तर्पणे अन्नदाने चतुर्थीच्या अन्यत्र स्तंभमय स्मृता. श्राद्धाच्या संकल्पासाठी ब्राह्मणांना आसन देण्यासाठी षष्ठी विभक्ती योजावी आणि आव्हान आणि तर्पणासाठी द्वितीया विभक्ती वापरावी. अन्नदानासाठी चतुर्थी तर इतर वेळी संबोधन योजावे. याचा अर्थ काय? करिष्ये, करावं, करामी, वदामी अशा पद्धतीची या विभक्ती ज्या आहेत, या विभक्ती अशा पद्धतीने कसं मंत्र म्हणावा? अहम करिष्ये, वदामी, हो देवेभ्य, असं जे आपण संस्कृतमध्ये विभक्ती असतात त्या त्या पद्धतीने त्या मंत्राची योजना करावी. ब्राह्मणाला उद्देशून बोलावं असं या ठिकाणी स्वामी महाराज सांगतात. पुढे शन्नो देवीच्या अर्घ्यपात्रम सुस्पष्टा देव यवस्यत्याः पितरे तिरोसित्यतेन क्षिप्त्वा यवातिलान हक. देवांसाठी शन्नो देवी या मंत्रानं अर्घ्यपात्राला स्पर्श करून यवोसी म्हणावं, म्हणजे मग पितरांसाठी तिलोसी म्हणावं. मग यव आणि तिल वेगळे वेगळे टाकावे. स्वतंत्रपणे देवांच्यासाठी यवोदक, पितरांच्यासाठी तिलोदक करावं. आता आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की सुरुवातीला या ठिकाणी मंत्र कुठला असतो? शन्नो देवी. शन्नो देवी हा अथर्ववेदातला मंत्र आहे. अथर्ववेदातल्या पहिला जो त्याचा भाग आहे, कांड आहे, त्या पहिल्या कांडातला काहीतरी 5-6व्या आहे त्यातला हा मंत्र आहे. शन्नो देवी रविष्ठ आपो भवंत पिते शंजो रविस्त्रवंत ना, हा तो मंत्र आहे. तर हा मंत्र म्हणायचा आणि मग यवोशी हा एक वेगळा जो मंत्र असतो तो करून एक पात्र असतं त्यात पाण्यामध्ये यव टाकायचं, एकामध्ये तिलोशी असं म्हणावं तो, आणि मग त्याच्यावर तीळ टाकावं आणि अशा वेगवेगळे पात्र करून त्यात टाकायचे. म्हणजे देवांसाठी यवोदक आणि पितरांसाठी तिलोदक अशा प्रकारचं पाणी करावं. मग विश्वे देवा उशंतश्चेता अन्हे दैव पितृके निवेद्यार्घ्या आणि सव्येन या दिव्या इथे मंत्र येतं. मग देवासाठी विश्वे देवा हा मंत्र आणि पितरांसाठी उशंतस्त्वा या मंत्राने आवाहन करून अर्घ्य देऊन सव्यानं या दिव्या हा मंत्र म्हणावा. देव पिप्रोत्तरे धर्मोपरी नियुज्यम विधायवा पितृ अर्घ्यपात्रम संस्थाप्या समाप्ते स्तन्न चालयेत. मग देवस्थानी असलेल्या ब्राह्मणाच्या उत्तरेला गर्भावर पालथं पात्र टाकून किंवा पितरांच्या अर्घ्यपात्रावर ठेवून ते पात्र जे आहे ते श्राद्ध कर्म संपेपर्यंत हलवू नये. ते आपण बघितलं असेल बरेच वेळा की ब्राह्मण आणि पितर हे जे बसलेले असतात जेवताना, तेव्हा आधी ते एक पात्र असतं, भांड किंवा आजकाल वाटी किंवा द्रोण असायचा, ते घ्यायचं आणि त्या दोघांच्या मध्ये बाजूला असं उकडं करून ठेवायचं पालथं करून, आणि पूर्ण श्राद्ध कर्म जेव्हा झालं मग ते भांड्या उचलायचं आणि ते पाणी घ्यायचं. म्हणून या ठिकाणी त्यांनी शास्त्र राहिले की श्राद्ध कर्म संपेपर्यंत ते पात्र हलवायचं नाही. संपूज्य देवान गंधात देई पितृष्टोन भूतमोदनम बहिरग्नो पितृविप्रपाणो वा विधीन होयेत सोमोत्र पितृमानग्निः कव्यवाहश्च देवते देवपाणोतु तेन मंत्र विपर्या सत्य सव्यता. हे देवांची पितरांची गंधाधिकाने पूजा करून घराच्या बाहेर अग्नीत किंवा देवस्थानी असलेल्या ब्राह्मणाच्या हातात
सोमाय पितृमते स्वधा नमः अग्नेये कव्यवाहनाय स्वधा नमः या अशा मंत्रांनी अन्नाची सव्याने आहुती द्यावी. या ठिकाणी विशेष ते काय आहे, तर या ठिकाणी ते जे पितृस्थानी ब्राह्मण बसलेले असतील त्यांच्या हातात ज्या ठिकाणी आपण जेव्हा देत असतो, काही ठिकाणी घास देतात किंवा काही ठिकाणी जे आपण देतो त्या ठिकाणी सोमाय पितृमते स्वधा नमः आणि अग्नेये कव्यवाहनाय स्वधा नमः. तर स्वधा नमः हा काय आहे, हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि हा तो ब्राह्मणाला आपण त्याच्या हातात देतो आणि ही सव्याने जणू काही ही हातामध्ये हा दिलेला दुसरा घास किंवा तसं नव्हे, ती ही एक प्रकारची आहुती आहे पितृयज्ञाची, असं या ठिकाणी एक प्रमाण महाराजांनी सांगितलं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं की देवांच्या ठिकाणी झाल्यानंतर पितृस्थानी असलेला जो ब्राह्मण असेल पितरांच्या ठिकाणी त्याच्यात अपसव्याने त्याच्या हातात भात ठेवावा. आचान तो अत्र शुचि करता शुचि ही करता विप्रा अप्योचित सदना प्राग संस्थो तरगम दैव्यम पित्रम याम्यंतम अग्निगम. जे आग्नवकरण झाल्यानंतर यजमानाने हस्तप्रक्षालन आचमन करावं. हस्तपाद प्रक्षालन हातात जेव्हा आपण ब्राह्मणाच्या हातामध्ये देवांच्या हातात हे सगळं दिलं, भात वगैरे दिला, मग त्यांनी याला एक शब्द दिला अग्नवकरणम. आणि मग त्यांनी मग हातपाय धुवायचा, हस्तपाद प्रक्षालन करायचं, मग आचमन करायचं. ब्राह्मणांनी सुद्धा हातावर ठेवलेलं जे अन्न आहे ते भस्मानं काढलेलं जे मंडलावर ठेवून आसन सोडून हस्तपाद प्रक्षालन आचमन करायचं. मग देवकर्म जे असेल ते सव्याने प्राक्संस्थ पूर्वेकडून उत्तरेकडे आणि पितृकर्म अपसव्याने अग्नेय दिशेकडून दक्षिणेकडे करावं. विप्रे प्रत्युत्तरम देयम सर्वत्र अत्र यथोचितम मंडलोपरी पात्रेन परिविष्टम निंदितम. सर्व ठिकाणी ब्राह्मणांनी प्रत्येक कर्माला यथोचित उत्तर द्यावं. म्हणजे कसं, भोजन कुरु करिष्ये कुरुष्व सडक क्रियता ओम, अशा पद्धतीने तो जो कोण ब्राह्मण असेल त्यांनी जेव्हा आपण एखादा यजमान करतो त्यांनी तसं यथोचित उत्तर द्यावं. आणि मग त्यानंतर ते जे मंडल भस्मानी सारं हे केलेलं असेल त्या ठिकाणी पात्रामध्ये शुद्ध असं अन्न वाढावं. मग रोक्षोभयात्र प्रदेयम परिशिष्या यथाविधी ये देवासश्च ये ते हेतुक्षेक्षाय समर्प्य तत. म्हणजे दोन्हीकडल्या अन्नावर यथावधी मग प्रोक्षण करावं. आपण खूप वेळा असं म्हणतो की जेवायला ब्राह्मणाला काही सणवार असले काय असं की गायत्री मंत्रेण पातेन प्रोक्षयेत. या ठिकाणी गायत्रीचा उपयोग होत असतो. म्हणून त्यांच्यावरती शुद्ध मंत्र अन्न शुद्ध करण्याकरिता प्रोक्षण करावं. त्यावेळी देवाकडे ये देवासो दिवी आणि पितरांकडे ये चेह पितरो असे मंत्र आहेत. ते मंत्र म्हणून ब्रह्मार्पणम ब्रह्मावी ब्रह्मणा ब्रह्मणाहुतम ब्रह्मादी असं ते जे आहे म्हणून ते मग ते परमेश्वराला अर्पण करावं. मग मूर्ता मृत्यू पृथ्वीनत्वा दद्यात आपोषणम दिजान प्राणाग्निहोत्र पूर्वम तान भक्त्या संप्रार्थ भोजयेत. जे मूर्तामूर्त स्वरूप असे जे आहे ब्राह्मण त्यांना नमस्कार करून त्यांना आपोषण द्यावं. त्यांच्या प्राणरूप अग्नीमध्ये मी हवन करतो अशा भावनेनं श्रद्धायाम प्राणे निर्विदोष्ट अमृतम जोहोमी म्हणून आणि
अपेक्षितम याचितव्यम त्याज्यम चैव न अपेक्षितम उपविश्य सुखेनैव भोक्तव्यम तस्थान मानसे. या मंत्रानं प्रार्थना करून ब्राह्मणांना भोजन घाल. पण खूप वेळा असं बघितलं असेल की हे जेव्हा सगळं वाढून झालं ते ब्राह्मण जेवायला लागलं की यजमान इतरांना प्रार्थना करतो, यद रोचते तद ग्राह्यम यद मा रोचते तद त्याज्यम सुखे सर्व भोजन कार्य. जे आवडेल ते घ्या, जे आवडणार नाही ते राहू द्या आणि आनंदाने सुखाने भोजन करा. अशा प्रकारच्या वैदिक प्रार्थना मंत्र हे या ठिकाणी मुद्दाम उद्धृत केलेले आहे. रावयेत पौरुषम राक्षोग्धम त्यान्य अन्नाची चेतनम त्यक्त्वा हास्यादितै स्वस्तम भोक्तव्यम मौनमास्थितैः. त्यावेळी मग पुरुष सूक्त किंवा कृष्णजपाल आधी 15 मंत्र, इंद्रा सोमा आधी 19 मंत्र, रक्षोणम रक्षोणम एक वेगळा मंत्र असतो. हे जे 19 मंत्र आहे असे रक्षोग्न सूक्त नावाचं एक सूक्त आहे, पितृसूक्त आहे, असे नाचिकेत सूक्त असं हे ब्राह्मण भोजन करत असताना त्यांना ऐकवा. ही वेगवेगळी सूक्त आहे. ही श्राद्धीय ब्राह्मण जेव्हा जेवत असतात तेव्हा ब्राह्मणांनी म्हणायची असतात. मग मौन स्वीकारून कुठल्याही पद्धतीने हास्यवार्ता हसत खेळत असं न करता स्वस्थपणे त्या ब्राह्मणांनी सुद्धा श्राद्धी त्यांनी भोजन करावं. चेत भक्तो न्योन्य संस्पृष्टो गायत्र्यांत्रष्टशतम जपेत हविष्यान्न माश तैल तत्पक्वम शस्त्रम सरामठम मधुवाताक्षन्नमीति तृप्ति जप्त्वा च वाचेत संपन्नम चोच्छिष्ट भाव बोलणे अन्य त्यक्ते राशये दपाहा. ही उडी तिळांनी तयार केलेलं, तिळात तळलेलं, ज्याला आपण वडे म्हणतो, हिंगाधिकासह तयार झालेले, तसं हविष्यान्न वडा भात वगैरे असं भक्षण झाले असताना परस्परां विचारून झाले असताना इतर जे कोणी बसले असतील यजमान, तरी जर का मंत्र वगैरे म्हणत झाले असतील किंवा यांची जोडून झाली असतील, त्यांनी 108 गायत्री जप करावा आणि मधुवाता आणि अक्षत्री असे मंत्र म्हणून, मधुवाता म्हणजे मधुवाता ऋतायते मधुक्षरंत सिंधवा मार्द्वीनम संतोखडी मधुनत मुतोषसी मधुमत पार्थिव गुरजा मधु दव नरस्तुन पिता रुमानो वनस्पतीमस्मा गोस्तु सूर्या मार्द्वीर गावो भवंतु नाहा. अशा पद्धतीचे जे मधुमंत्र आहेत काही की ते मधुवाताचे मंत्र किंवा अक्षत्री वगैरे असं अशी ती मंत्र म्हणावे. आणि त्यानंतर ब्राह्मणांचं जेवण झाले आणि त्याने पुरे असं म्हटलं की त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आता श्राद्धम संपन्नम असं म्हणावं. नंतर उच्छिष्ट स्वीकारणाऱ्यासाठी अन्न त्याग करत असताना यजमान कुले जाता दासा दास्यो अन्नादिकांक्षिण ते सर्वे तृप्ती मायांतू मया दत्तेन भूतले असा हा मंत्र म्हणून त्या ब्राह्मणांच्या हातात आपोषण द्यावं. मग पूर्वमाचायंतेषु वात्र पिंडा नद्यात कुशोपरी सिद्धंतामित्यादी नद्यात जनाभ्याश्चंदने अर्चयेत. मग आचमन दिल्यानंतर किंवा त्यापूर्वी दर्भावर पिंडदान करावं. नंतर शुद्धंता पितळ इत्यादी मंत्रांनी काजळ तेल वगैरे ते सगळं अर्पण करायचं असतं. नमो व इत्युपस्थाय तथा पिंडात प्रवाहाय च मध्यपिंडम पुत्रकामेश्च पत्या प्राशये देहा. नमो वा या मंत्राने पूजा स्तुती वगैरे करून पिंड सगळे जवळ करून जर एखाद्याला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर त्याने मधला पिंड हा पत्नीला खाण्यासाठी द्यावा, खाऊ घाला. पुढे
विकीर प्रकिरोच्छिष्ट पिंडानंद दत्वा यथाविधी गोत्राभिवादनम पात्रचालनम स्वस्ति वाचनम तांबूलं दक्षिणा पात्रोच्चालनाची विसर्जनम सव्याप सव्ये दैवीच पित्रे स्वाहा स्वधा क्रमास. विकीर म्हणजे पिंडाच्या बरोबर आपण एक असा लांबोळका असा जो भाताचा करतो त्याला विकीर म्हणतात. ते मग उच्छिष्ट पात्र, मार्ग्य पात्र आणि पिंड यांना हळूहळू क्रमशः गोत्रोच्चारपूर्वक अभिवादन करावं. पात्र सारून स्वस्ती वाचन पूर्वक स्वस्ती मंत्र वगैरे म्हणून ब्राह्मण जे असतील त्यांना विडा दक्षिणा देऊन मग भोजन पात्र उचलून त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि नंतर मग ते जे श्राद्ध पिंड वगैरे असेल त्याचं विसर्जन करावं. हे करत असताना देव आणि पितर यांना क्रमशः सव्य अपसव्य आणि स्वाहा, देवांच्या ठिकाणी स्वाहा आणि पितरांच्या ठिकाणी स्वधा असा उच्चार करावा. विकीर म्हणजे श्राद्धामध्ये पिंडदान आणि असंस्कृत मृतादी जे पितर असे असतात त्यांना देण्याचं अन्न. ते असे जे कोणी असतील लहान वगैरे ज्यांच्यावर काही संस्कार झाले नाही, कुंजन झालेला मुलगा किंवा असा जो कोणी गेला असेल, कधी मुलगी असेल, त्याचा असे जे असतात त्यांना विकीर देण्याची पद्धत आहे. त्याला विकीर असं म्हणतात. नत्वादीयेषु पुयातेषु वैश्वदेवं विधाय च श्रेष्ठैर्भुञ्जितं कर्ता य व्रते व ग्रहणं स्मृतया. मग नमस्कार केल्या ब्राह्मण एकदा गेले की नंतर वैश्वदेव करून स्वतःच्या इष्ट नातलगाचं भोजन करावा. त्यानंतर वैश्वदेव करावा आणि मग बाकी सगळ्या इष्ट नातलगावर भोजन करावं. पण त्या दिवशी जर एखादा एकादशी असेल आणि एकादशी जर कोणी व्रत करत असेल एकादशी, मग त्या दिवशी त्याची जो कर्ता असेल, यजमान जो असेल, जो पिंड श्राद्ध करता असेल त्यांनी त्या दिवशी भोजन करू नये. या दिवशी वेदाभ्यास श्रमरती पुनर्मुक्ती त्यजेत तर्पणं त्या दशाब्दो पूर्वमेवच. वेदाभ्यास श्रम मैथून पुनर्भोजन म्हणजे दोनदा सकाळ संध्याकाळ जेवण त्याशी टाळावं. महालय वार्षिक श्राद्धाच्या दुसऱ्या दिवशी तिलतर्पण करावं. तर दर्शाधिकांच्या आधी तिलतर्पण करावं. आणि हे तिलतर्पण कसं करायचं? त्रिदैवमाब्दं षडदैवं दशाक्षरदैवतं महालयं गया तीर्थं नित्यतर्पण कर्मंच. पिता पितामह प्रपिताः म्हणजे वडील, आजोबा आणि पणजोबा या तिघांच्या उद्देशाने केलेलं वर्ष श्राद्ध हे पितृत्रय. आणि आई, आजी आणि पणजी, मातामह, प्रमातामह आणि वृद्ध मातामह. आई पुढे त्याच्या माता म्हणजे आईचे वडील, आईचे आजोबा, आईच पणजोबा, अशा या सहांच्या उद्देशाने केलेलं दर्श श्राद्ध किंवा महालय गया तीर्थ व नित्य तर्पण कर्माच्या वेळी सर्वांचा उच्चार करावा. स्वशक्ता पितृसुक्तेन भूनेद्यावत तृणं गवे यश्चिकिंता दिजे यज्ञात पूर्वाज्ञात तिलतर्पणं. मग जर का सर्वांचा उच्चार करणं अशक्य असेल तर उदिरता होर हे पितृसुक्त म्हणून धनधान्य ब्राह्मणांना आणि गाईला गवत द्यावं किंवा तिलतर्पण करावं. पण एखाद्याला जर हे काहीच करणं शक्य नाही, अगदी तर्पण सुद्धा करणं शक्य नाही असं जर त्यांनी विचार केला तर मग त्यांनी काय करावं? याच्याकरता या ठिकाणी असं म्हटलंय, स्मशाने चोर्द बाहू तन्कुर्या दोष चरोदनम दरिद्रोहम महापापी पितरो वावंतु मामिती. त्यांनी मात्र स्मशानात हात वर करून जोरात मोठ्याने ओरडावं, मी दरिद्री पापी आहे, दरिद्रो अहम महापापी पापी आहे
कारण मला हे तुमचं श्राद्ध पक्ष वगैरे काही करता येत नाही, म्हणून तरीही तुम्ही माझा पितरो बनतु मानिती मामिती, पण तरीही मी तरी मला काही करणं शक्य नाही, पण माझं रक्षण करा असं त्यांनी ओरडून म्हणावं, प्रार्थना करावी. पुढे ते प्रमादादिनाती अतिते श्राद्धादिते विश्वदर्शके कार्यमाप विनोद अलिष्यो यावत कार्यो महालया. चुकून प्रमादान म्हणजे चुकून चेत प्रमादा चुकून जर का श्राद्ध दिवस निघून गेला तर पुढील अमावस्येच्या दिवशी वार्षिक श्राद्ध करावं. परपक्षीय महालय तिथी टाळी जर गेले, जोपर्यंत वृश्चिक राशीला सूर्य आहे तोपर्यंत दर्श, अष्टमी, द्वादशी, भरणी, प्रतिपाद, सूर्यसंक्रांत हे सगळं पाहून यापैकी एखाद्या दिवशी महालय करावा. या ठिकाणी महाराज असं सांगतात, कुलक्षयो कृते श्राद्धे पितृशापात भविष्यती पितृतृप्ती कृते चास्मिन अंधन धन धान्यम कुलोद्वया. श्राद्ध केल्याने तर पितरांच्या शापाने कुलक्षय होतो, आणि श्राद्ध केलं तर पितरांची तृप्ती आणि धनधान्य यांनी कुलवृद्धी होते. आणि श्रद्धापूर्वक श्रद्धया क्रियते श्रद्धया क्रियते सश्राद्धा. श्रद्धापूर्वक जर अशा पद्धतीने श्राद्ध केलं तर धनधान्याची समृद्धी होते. श्राद्ध शब्दाचा अर्थ जो आहे तो असा आहे की मृत पितरांना उद्देशून योग्य वेळी योग्य ठिकाणी यथाविधी शुद्ध पक्वान्नाचं दान करणं. जे पितृतृप्ती कृते त्यास्मिन धनधान्य कुलद्वया असं जे आहे त्या शब्दाने या श्राद्ध या शब्दामध्ये हे जे कर्म आहे श्राद्ध, यात होम, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन या 3 गोष्टी मुख्य आहेत. आणि अश्रद्धेने पितर नाहीत असं मानून जो माणूस श्राद्ध करत नाही त्याला पितर हे पीडा देतात, जणू काही त्याच्या रक्तामध्ये सुद्धा व्याधी उत्पन्न करून करतात. म्हणून यत्र यत्र गताम येषा पितरस्तत्र तत्र ते तुष्यन्ति श्राद्धदानेन श्री विष्णू समनुग्रहात. म्हणून ज्यांचे पितर ज्या ज्या ठिकाणी गेले असतील त्या त्या ठिकाणी त्यांच्या पुत्राधिकांनी केलेल्या श्राद्धाने भगवान श्री विष्णूच्या कृपेने ते पितर संतुष्ट होतात आणि पितर ज्या स्वरूपात असतील त्या अनुरूप त्यांना फल प्राप्त होतं. तर त्या पितरांना देवत्व आलं तर अमृत गंधर्वत्व अशा भोग, आणि पशुत्व असेल तर गवत सर्पत्व आल्यावर वायू यक्षत्व पेयपान दानवत्व असं, मनुष्यत्व असेल तर अन्न, याप्रमाणे केलेल्या श्राद्धाचं फल पितरांना मिळतं. अशा पद्धतीने आज आपण या दत्तपुराणाच्या 8व्या अष्टकातल्या 3ऱ्या अध्यायात हे पितृश्राद्ध विषयक हा विषय स्वामी महाराजांनी जो ते सांगितलेला आहे तो आज आपण इथे काही प्रमाणात आपण बघितला. आणि आजचा आपला हा जो दत्तपुराण या ग्रंथाचा 100वा जो भाग आहे, या 100व्या भागात मला असं सांगायचं आहे की जर कोणी हा भाग ऐकला तर पुराणामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, दत्त पुराणामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणचे कोणते विषय, किती विविध पद्धतीचे विषय आणि किती अधिकारवाणीने उत्तम पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याचं प्रमाण म्हणजे श्राद्धादी निर्णय आणि क्रिया
आणि श्राद्ध कर्म म्हणजे काय, याचं जणू काही एखाद्या व्यक्तीला सहजपणे समजावून सांगा अशा पद्धतीने या विशिष्ट अध्यायात वर्णन केलेलं आहे. स्वामी महाराजांनी याच्यामध्ये मी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या श्राद्ध पद्धती बघितल्या, श्राद्ध निर्णय पद्धती बघितल्या, श्राद्ध कर्म पद्धती बघितल्या, याविषयी ग्रंथ पाहिले, तर मग मला असं लक्षात आलं की 100 वर्षापूर्वी स्वामी महाराजांनी या पद्धती सुद्धा काही काही ठिकाणी योग्य तो बदल केला आहे, काही ठिकाणी त्याला सोपं केलं आहे. पण आज काय आहे, आज सगळ्या लोकांना हे करणं शक्य होत नाही. म्हणून आपण जेव्हा हे सगळं आपल्या समोर ठेवलं, तेव्हा किमान ज्यांना करणं शक्य नाही आहे, या पद्धतीने करणं शक्य नाही, यांच्यासाठी आपण सगळ्यात सोप्यातलं सोपं श्राद्ध म्हणजे अनेक लोकांनी एका ठिकाणी जाऊन केलेला पितृयाग म्हणजे तर्पण, त्या निमित्ताने जो कोणी ब्राह्मण वगैरे असेल करून देणारा, त्याला भिक्षा देणं म्हणजे एक प्रकारचं हिरण्य श्राद्ध आणि अमान्य, हा एक त्याचा सोपा मार्ग, तो सगळ्यांना उपयुक्त आहे, सहज सुलभ आहे. तो प्रयोग आपण जेव्हा करायला सुरुवात केली, म्हणून आपण हा पितृयाग जो आहे, याला पुष्टी श्राद्ध किंवा गोष्टी श्राद्ध असं नाव आहे, हा आपण प्रयोग सगळ्यांसमोर आणला. आणि या निमित्ताने मी जे काही ग्रंथ अवलोकन केलं आणि त्या निमित्ताने ज्या मी वेगवेगळ्या स्मृती बघितल्या, त्यात याज्ञवल्क्य स्मृती आहे, व्यास स्मृती आहे, हरिच स्मृती आहे, देवल स्मृती आहे, किंवा अनेक या ज्या स्मृती आहेत, या स्मृतींच्या प्रमाणाने, त्यांच्या आधाराने, संदर्भाने आपण असंही केलं की कुठल्याही स्त्रीला सुद्धा, प्रत्येक स्त्रीला सुद्धा अशा पद्धतीने तर्पणादी करण्याचा अधिकार आहे. आणि आपण या निमित्ताने वडी परिवाराच्या माध्यमातून पितृयागाचा हा जो वेगळा प्रयोग आपण करतो आहोत, त्याला आधारभूत हे स्वामी महाराजांचं साहित्य आणि हे ग्रंथ आहे, असा या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी आपण आपला आजचा विषय याला अल्पविराम देणार आहोत. पुढच्या 101व्या आपल्या जो भाग असणार आहे, त्याच्यामध्ये एक पुन्हा वेगळा विषय महाराजांनी मांडलेला आहे. त्या विषयाचा संदर्भ आहे इच्छादी निर्णय, फक्त संस्था ग्रहण आणि उपकर्म हे निर्णय, याविषयी आता आपण पुढच्या पुष्पात चिंतन करणार आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.